सारिखे पूर्ण वैराग्य जासे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ईसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ. जमलेल्या सगळ्यांचं स्वागत करतो, सर्वांच्या चरणी वंदन करतो आणि आपण चिंतनाला सुरुवात करूया. पंचसमासी समर्थांचा एक स्फुट प्रकरण जे आहे तर ते आपण चिंतनाला सध्या घेतलेलं आहे सगळ्यांच्या समोर. आज आपल्याला जे विषयाचं चिंतन करायचे ते ओवी समोर आहे. जे साधनाचे निसाध्य निगमागम प्रतिपाद्य योगेश्वराचे सद्य विश्रांती स्थळ. जे साधनाचे निसाध्य निगमागम प्रतिपाद्य योगेश्वराचे सद्य विश्रांती स्थळ. ह्यामध्ये वर्णन करतात समर्थ, साधनेने ते साध्य आहे. जे साधनाचे निसाध्य ते साध्य होऊ शकतं. हा पॉझिटिव्ह विचार आहे. कारण जर समजा ते आत्तापर्यंत वर्णन केल्यानुसार ते कोणालाच काही कळत नाही असं आहे, मग मला ते साध्य कसं काय होणार? होतं का ते साध्य? होतं. म्हणून समर्थ ते प्रतिपादित करतात, जे साधनाचे निसाध्य साधना केली असता ते साध्य होतं. आणि किती काळात साध्य होतं? आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ध्रुवबाळ प्रल्हाद ध्रुवबाळाने तपश्चर्या केली आणि 6 महिन्यामध्ये 6च महिन्यात भगवंत प्रसन्न झाला. अत्यंत अवघड गोष्ट होती, पण ती त्याने साधनेने साध्य करून दाखवली. कारण ते साधनाचे साध्य ते साध्य होऊ शकतं. अवघड तपश्चर्या 6 महिन्यामध्ये एक लहान मुलगा भगवंताला प्रसन्न करून घेऊ शकतो. म्हणजे भगवंत प्रसन्न होतो. आवश्यकता आहे मला माझा मीपणा सोडण्याची आणि मी त्याच्यात समरस होण्याची. त्याने अन्न पाणी वर्ज्य केलं, त्याच्यानंतर खाणं त्याचं वर्ज्य केलं, पाणी पुढल्या महिन्यात वर्ज्य केलं, त्याच्यानंतर तो फक्त वायुभक्षण करून राहिला आणि नंतर वायूही भक्षण करायचं सोडलं, पूर्णपणे कुंभक केला आणि 6व्या महिन्यात भगवंताला प्रगट व्हावं लागलं. कारण तो देहावर उदार झाला. मला आता माझ्या देहापेक्षाही भगवंत हवासा वाटायला लागला की त्याला अवतीर्ण व्हावंच लागतं माझ्यासमोर. कारण त्याला असा जो भक्त आहे तो अत्यंत प्रिय आहे. तो ह्या ठिकाणीच आहे, भगवंत माझ्या इथेच अंतर्यामी आहे. तो जसा माझा भाव तेवढा तो तसा समोर माझ्या प्रगट होतो. मग माझा भाव परिपूर्णतेला गेला, माझा भाव या देहापासनं त्या देवावर संपूर्ण बसला की तो प्रगट होतो. म्हणून समर्थ इथे प्रतिपादित करतात, ठासून सांगतायत, जे साधनाचे निसाध्य साधनाने ते साधता येतं. म्हणून प्रयत्न केला असता ते साध्य आहे. येथे शिष्यप्रज्ञाच केवळ प्रज्ञावंता न लगे वेळ अनन्यास तत्काळ मोक्ष लाभे. इथे सगळी शिष्यप्रज्ञेवरच भर दिला समर्थांनी. जो प्रज्ञावंत आणि अनन्य आहे त्याला लगेच तत्काळशी मोक्ष. निगमागम प्रतिपाद्य, आगम आणि निगम. निगम म्हणजे वेद, वेदांनी जे प्रतिपादित केले, आणि आगम म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त जी शास्त्र आहेत सगळी, ज्याच्यामध्ये क्रिया सांगितलेल्या आहेत, त्या सगळ्यामध्ये शास्त्रांमध्ये मिळून तो भगवंताला प्रतिपादित केलेला आहे. वास्तविक पाहता वेदांना तेच सांगायचं आहे. वेदांमध्येच उपनिषद येतात. वेदाच्या अंतीचा जो भाग आहे तो उपनिषदांचा आहे, त्यालाच वेदांत असं म्हणायचं. वेदाच्या अंती येतं म्हणून त्याला वेदांत. आणि त्या उपनिषदांमध्ये जे सांगितलेलं आहे ते आत्मस्वरूप त्रिकांडात्मक वेद आहेत. आणि म्हणून कर्म, उपासना आणि ज्ञान, पहिल्यांदा सगळं कर्मकांड सांगितलेलं आहे. उत्तम प्रकारे कर्म केलं असता चित्तशुद्धी होते आणि चित्तशुद्धी झाल्याशिवाय मनुष्य उपासनेचा अधिकारीच होत नाही. उपासना त्याची वाढत गेली असता त्याला ज्ञानप्राप्त होतं आणि ज्ञानप्राप्तीनंतर समाधान मिळतं. म्हणून वेदा हे टप्प्याटप्प्यात पुढे जातात. तर त्या वेदांमध्ये ते प्रतिपादित केलेलं आहे. या टप्प्याटप्प्यांमधनं तेच प्रतिपादित केलं आहे. काय? आत्मस्वरूप, आत्मतत्व हे ज्या ठिकाणी प्रतिपाद्य केलेलं आहे ते कसं आहे? ते योगेश्वराचे सद्य विश्रांती स्थळ. आणि तेच ते योगेश्वराचे म्हणजे योगी लोकांचं किंवा शंकराचं. शंकर हा तर आद्य आहे, आद्य योगी. तर त्या योगीचं म्हणजे शंकराचं ते विश्रांती स्थळ आहे.
आपण विश्रांती स्थळ, ते स्थळ का नाही का, आता आपल्या सगळ्यांना माहिती हल्ली का अम्युजमेंट पार्क असतात. नाही, मी लहान असताना SL वर्ल्ड तेवढं एकच होतं. त्या ठिकाणी गेलं असता फक्त आणि फक्त खेळच खेळ आहेत, बाकी दुसरा विषय नाही. मी वॉटर पार्कमध्ये गेलो तर पाण्याचे सगळे अनुषंगिक सगळे खेळ. मी त्या पाण्याच्या खेळाव्यतिरिक्त म्हणजे खेळाव्यतिरिक्त दुसरा कुठलाही विषय तिथे नाही. मग आता एका ठिकाणी मी बघितलं होतं मिसळ महोत्सव, म्हणजे फक्त मिसळी तिथे आहेत, त्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही. मग हे असंच विश्रांती स्थळ आहे. विश्रांती व्यतिरिक्त तिथे दुसरं काही नाही, ते एकच फक्त विश्रांती. विश्रांती म्हणजे काय? स्वस्थ स्थिती. मी खूप दमलो, मी अत्यंतिक दमलो, मग शरीराने असो वा मनाने असो, दमल्यानंतर मला काय आवश्यकता असते? विश्रांतीची, म्हणजे स्वस्थतेची आवश्यकता असते. माझ्या चित्ताला प्रचंड घालमेल झाली, माझ्या शरीराला प्रचंड घालमेल झाली, मी दमलो, माझं मन दमतं, माझं शरीर दमतं, की त्याला काय हवं असतं? स्वस्थपणा, ती विश्रांती, स्थिरता. आणि ही विश्रांती कोणाची आहे? तर त्या योगेश्वरांची आहे. म्हणजे जो ऑलरेडी पद्मासन घालून बसलेला आहे, जो ऑलरेडी ध्यानस्थ बसलेला आहे, त्याला त्या ध्यानावस्थेच्या त्या सगळ्या क्रियेपासूनही पलीकडचं जे विश्रांती स्थळ आहे ते त्याची स्थिती. म्हणून इथे समर्थ म्हणतात ते योगेश्वराचे सद्य विश्रांती स्थळ, ते त्याचं विश्रांतीचं स्थान आहे, स्वस्थतेचं स्थान आहे. मग प्रत्येक जण जो यासाठी प्रयत्न करील त्याला ते एकच विश्रांतीचं स्थळ आहे, दुसरं विश्रांतीचं स्थळ नाही. माझ्या दृष्टीने हा एकच भाग विश्रांतीचा, कारण सगळ्यांना ते एक आहे. तिथे भेदभाव नाही, तिथे वयोमर्यादा नाही वा अन्य कुठलीच मर्यादा नाही. मर्यादे पलीकडचं ते आहे आणि किंबहुना ते मर्यादे पलीकडे आहे, म्हणून ते सगळ्यांसाठी विश्रांती स्थळ आहे. माझ्यासाठी एखादी गोष्ट आनंददायक असेल, ती दुसऱ्यासाठी नसेल, पण त्या ठिकाणी मात्र मर्यादातीत असल्यामुळे सगळ्यांना एकाच ठिकाणी जायचं आहे, एकच एक विश्रांतीचं स्थळ. पुढली ओवी बघूया. जे सकळ श्रमाचे सार्थक, जे भाविका मोक्षदायक, तुमच्या हृदयी अलोलिक परमगुह्य. आपल्या सगळ्यांच्या स्क्रीनवर बहुतेक ओवी दिसत असेल. जे सकळ श्रमाचे सार्थक, जे भाविका मोक्षदायक, तुमच्या हृदयी अलोलिक परमगुह्य. सकळ श्रमाचे सार्थक, सगळ्या श्रमांचं ते सार्थक आहे. काय करतो आपण? श्रम घेतो, आपण श्रमतो केव्हा? जेव्हा मी काही खटाटोप करतो, जेव्हा मी काही धावपळ करतो, दगदग करतो, त्याला म्हणायचं श्रम. साध्य करण्यासाठी कुठलीही गोष्ट मला साध्य करण्यासाठी करावे लागणारे सगळे प्रयत्न म्हणजे श्रम. आणि असे मी श्रम माझ्या अगदी लहान वयापासनं देह सोडेस्तोपर्यंत अखंड चालू असतात. श्रम अखंड होत असतात. लहान मूल, त्याला ती भाषा समजून घेऊन बोलण्याचे श्रम, त्याला चालणं शिकल्यानंतर हळूहळू चालण्याचे श्रम, मग माझ्या जीवनामध्ये माझ्यासमोर ध्येय येतात, ते ध्येय मिळवण्यासाठीचे लागणारे सगळे श्रम, आणि मग मीच कसा सुखरूप राहीन यासाठी मी धडपड करतो, त्या धडपडीचे देखील मला श्रम होतात. गंमत अशी आहे, मला कधीकधी विश्रांतीचे सुद्धा श्रम होतात, कारण मी ज्याला विश्रांती म्हणतो ती खऱ्या अर्थाने विश्रांती नसते, त्याने माझं शरीर आणि मन दमतं, त्याचे सुद्धा श्रम होतात. उदाहरणार्थ, मी चित्रपट बघायला गेलो आणि चित्रपट हे माझ्यासाठी विश्रांती मिळवण्याचं एक साधन म्हणून मी प्रयत्न केला, आणि मग माझ्या लक्षात आलं माझे डोळे टारवटलेत, डोळे दमले. म्हणजे जे माझ्यासाठी विश्रांती आहे ती खऱ्या अर्थाने विश्रांती असेलच असं नाही आहे. आणि म्हणून समर्थ इथे सांगतात, जे सकळ श्रमाचे सार्थक, सगळ्या श्रमांचं एकमेव सार्थक, सगळ्या श्रमातून एकमेव साध्य. मग ह्या सगळ्या श्रमातनं ते साध्य कसं काय? समजा मी धडपड करत असेन एखादी गोष्ट मिळवण्यासाठी, त्याने ते म्हणजे ते आत्मतत्व हे साध्य कसं काय होईल? माझे हे जे सगळे माझ्या जीवनातले सगळे श्रम चालू असतात, भौतिक विश्वातले, सामान्यपणे व्यवहारातले, हे सगळे श्रम मी कशासाठी करतो व्यवहारातले? तर मला त्याच्यातनं सुख मिळणार आहे हे माझ्या डोक्यात पक्कं असतं. उदाहरणार्थ, मी खूप अभ्यास करतो,
एखादा लहान मुलगा खूप अभ्यास करतो आणि तो 12वी त्याच्या पुढच्या डिग्र्या अमकं तमकं मिळवण्यासाठी श्रम घेतो. कशासाठी? कारण त्याला असं पक्क झालेलं आहे, त्याच्या आईवडिलांना, आजूबाजूच्या सगळ्या लोकांना, समाजाला, की उत्तम प्रकारे डिग्री मिळवली असता त्याला उत्तम नोकरी मिळून पैसा मिळेल आणि पैशाच्या आधाराने तो सुखी होईल. इनडायरेक्टली सुख कशाला हवं आहे? समाधानासाठी. ही लिंक लावलेली आहे. मला हवं आहे समाधान, परंतु मी त्याची लिंक समाधानाची सुखाशी जोडल्यामुळे मी धडपड करू शकतो सुख मिळवण्यासाठी. आणि माझी सगळी जीवनातली धडपड चालते सुख मिळवण्यासाठी, जी वास्तविक पाहता समाधान मिळवण्यासाठीची असते. माझी थोडीशी जागा चुकते. मला असं वाटतं थोडं सुखातनं जे किंचित समाधान प्राप्त होतं आहे क्षणिक, आणि बस त्याच्यासाठी मी धडपड करायला लागतो. म्हणून इथे समर्थ म्हणतात, जे सकळ श्रमाचे सार्थक, सगळ्या श्रमांचं वास्तविक पाहता सार्थक कशात आहे? त्या एक आत्मतत्वामध्ये, एक आत्मस्वरूप ते प्राप्ती करण्यामध्ये आहे. आणि इथे म्हणून समर्थ म्हणतात, मनुष्य व अन्य प्राणी जी धडपड करतात ती ह्या समाधानासाठीच धडपड करतात. अन्यत्र त्यांना काही नको असतं. हवं असतं ते स्थिरता, समाधान, शांतता. आणि मी जी सगळी धावपळ करतोय माझ्या जीवनात, त्यातनं सार्थक मला जर करायचं असेल तर ते एकच आहे, ते म्हणजे ते आत्मतत्व, भलेही मला कळो वा न कळो. म्हणून सकळ श्रमाचे सार्थक, जे भाविका मोक्षदायक. आणि भाविकांना तेच मोक्षदायक होतं. खऱ्या अर्थाने भाविकांना ते मोक्षदायक कसं होतं? कारण भगवंत भावाचा भुकेला, भावार्थ देखून भुलला. काल मी आपल्याला सांगितली होती, पत्र पुष्प फल जलमिष केवल भजावयास्तव जाण, भावभक्तीचा मात्र भुकेला असेच मी भगवान. मी पत्र पुष्प फल जल हे सगळं माझ्या पूजेचं जे काही सामग्री आहे ते बाह्यांगाच्या भजनासाठी आहेत. मला खऱ्या अर्थाने संतोष कशातनं होतो? तर तो जो भजन करणारा आहे, जो अर्चन करणारा आहे, त्याच्या ठिकाणी माझ्याबद्दलचा असणारा दृढ भाव, शुद्ध भाव, परिपूर्ण भाव, आणि तेवढ्याच भावनेने मी प्रसन्न होत असतो. या उपचारांनी मला प्रसन्नता प्राप्त नाही होत, त्याच्या ठिकाणच्या भावनेने प्रसन्नता प्राप्त होते. म्हणून समर्थ इथे म्हणतात, जे भाविका मोक्षदायक, जो भाविक आहे ना त्याला हेच मोक्षदायक होतं. जो भाविक असेल त्याला ते सहज प्राप्त होतो. भाविकाच्या ठिकाणी भगवंताच्या प्रती परिपूर्ण भाव असं गृहीत धरलेलं आहे. इथे भाविक जे म्हणणं आहे ते खऱ्या अर्थाने भक्त असं आहे. भक्त म्हणजे विभक्त नव्हे, जो भगवंतापासून विभक्त नाही तोच खऱ्या अर्थाने भक्त. आणि समर्थांना इथे म्हणायचे, भाविक म्हणजे जो भक्त आहे, देवाशी परिपूर्णपणे जोडला गेलेला आहे, त्याच्या ठिकाणचा जो भाव आहे ना त्याला त्या भावनेने मोक्ष प्राप्त होतो. अन्यत्र मोक्ष प्राप्त होणं फार कठीण आहे. म्हणून जे भाविका मोक्षदायक, भाविकांना तेच मोक्षदायक होतं. तुमच्या हृदयी अलोलिक परमगुह्य, ते इथे जे वर्णन चालू आहे हे त्या आत्मतत्वाबद्दलचं चालू आहे, त्या योगी लोकांबद्दलचं चालू आहे. म्हणून तुमच्या हृदयी अलोलिक परमगुह्य, ते तुमच्या हृदयाच्या ठिकाणी अलौकिक, अलौकिक म्हणजे अलौकिक, जे सामान्य लोकांच्या मध्ये नाही ते विशेष काहीतरी, या सामान्यपेक्षा विशेष, असामान्य, ते अलौकिक. ते काय आहे बरं? ते अलौकिक काय आहे? ते लोकांमध्येच आहे, परंतु ते लोकांच्या आकलनशक्तीच्या पलीकडचं आहे. ते लोकांमध्येच आहे, ते नित्य आहे, पण अनुभव कक्षेमध्ये कोणाच्याही येत नसल्यामुळे ते अलौकिक आहे. ते लोकांच्या पेक्षा वरती आहे, म्हणजे त्यांच्या रीचच्या बाहेर गेलेलं आहे. आणि ते मग त्यांच्या कक्षेच्या बाहेर गेलं असताना कोणाच्या ठिकाणी आहे? तुमच्या हृदयी. ते संतांच्या हृदयी, भाविकांच्या हृदयी, भक्तांच्या हृदयी नित्य आहे. ते त्या ठिकाणी मात्र नित्य आहे. त्या सावतामाळ्याची गोष्ट आहे ना, तो विठ्ठल नामदेव येतात का काय आणि तो लपून बसतो. छान आहे ती गोष्ट. तो येतो लपतो आणि लपायला कुठेही जागा नाही, म्हणून सावतामाळी काय करतात, ते त्यांच्याकडे असणारे काय जे अवजार आहे त्याने आपलं अंतःकरण इथे हृदयाला छेद देतात आणि विठ्ठल तिथे लपून बसतो. द्योतक आहे तो, त्यांच्या अंतःकरणात अखंड आहे, सापडणार कुठे? नाहम वसामी वैकुंठे योगिनाम हृदये रवौ मदभक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामि नारद. मी वैकुंठाच्या ठिकाणी नाही, मी
योगी लोकांच्याकडे नाही, माझे भक्त जिथे गातात त्या भक्तांच्या अंतःकरणात मी अखंड आहे. नाहम वसामी वैकुंठे योगिनां हृदये रवो मद्भक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामी. तिथे अखंड आहे. माझे भक्त ज्या ठिकाणी गातात त्यांच्या अंतःकरणात, त्या भक्तांच्या हृदयामध्ये मी अखंड आहे. अंतःकरण म्हणजेच त्यांचं हृदय, म्हणजे त्यांच्या त्या संपूर्ण देहाच्या ठिकाणी ते असतात, त्या ठिकाणी मी तिथे असतो. म्हणजे लोकांना तो तिथे उपलब्ध होतो, कारण तो तिथे नसतो असं कुठलीच जागा नाही आहे. पण संत आल्याशिवाय तो लोकांना उपलब्ध होत नाही. संत ज्या ठिकाणी येतात त्या ठिकाणी तो लोकांना उपलब्ध होतो. थोडक्यात सांगायचं म्हणजे मंत्री संत्री आले आणि त्यांचे पिये असतात की नाही, तर त्या पियांच्याकडे काम दिलं की ते लवकर त्यांच्याकडे पोचतं. मग ते पिये हे साधन झालं अखंडपणे त्यांच्याजवळ असण्याचं. मी तसंच करतो. हे सगळी जी मंडळी आहेत, संत मंडळी, ही भगवंताच्या इतक्या जवळ आहेत की ते आले म्हणजे भगवंत आलाच, ते त्यांच्या अंतःकरणात आहे. म्हणून इथे समर्थ म्हणतात, तुमच्या हृदय अलोलिक परमगुह्य, जे गुह्य आहे, गुह्य म्हणजे जे दडलेलं आहे, सामान्यपणे उपलब्ध नाही. गुह्य, गुहेमध्ये, आत, गुहायाम, अनेक ठिकाणी हा शब्द वापरला होता उपनिषदामध्ये. गुहायाम, आत 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 आहे. म्हणजे आत बरं कसं ते, ह्या देहाच्या आत स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण, ह्या चारही देहाच्या आत आहे. ते चारही देहाला व्यापून आहे असं ते आत आहे. ते आत म्हणजे कुठेतरी आत सेल्समध्ये नाही, तर माझ्या स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण ह्या सगळ्या देहांना व्यापून आहे. व्याप्त केव्हा, जेव्हा ते सूक्ष्म असेल तेव्हा ते व्याप्त, अत्यंत सूक्ष्म आहे म्हणून ते आत आहे. परम गुह्य असं ते आत्मतत्व. पुढची ओवी बघूया. जे महावस्तूचे साधन, आपल्या स्क्रीनवर दिसते, जे महावस्तूचे साधन अद्वैत बोधाचे अंजन, जेणे पावती समाधान महायोगी. जे महावस्तूचे साधन अद्वैत बोधाचे अंजन, जेणे पावती समाधान महायोगी. महावस्तूचे ते महावस्तूचं साधन आहे. महावस्तू म्हणजेच आत्मतत्व, परब्रह्म. ते परब्रह्म वाचक आहे. ते वस्तूचे साधन आहे. कोण? संत मंडळी, जे योगेश्वर सांगितलेली आहेत ती मंडळी. अद्वैत बोधाचे अंजन, ते अद्वैत बोध जो होतो त्याचं अंजन. अंजन म्हणजे काय? मी डोळ्यात काहीतरी घालतो, डोळ्यात घातलं की ती दृष्टी स्वच्छ होते आणि माझी दृष्टी चांगली बलवान होते. म्हणजे माझ्या दृष्टीमध्ये जर काही कमतरता आलेली असेल तर ती निघून जाते, म्हणून त्याला अंजन म्हणायचं. मग हे जेव्हा अद्वैत बोधाचं अंजन माझ्या डोळ्यामध्ये घालू शकणारी संत आहेत, ते काय करतात, माझ्या डोळ्यामध्ये ते अंजन घालतात. अंजन घातल्या जे मला दिसत नाही ते दिसायला लागतं, जे दडलेलं आहे ते उघडं होतं. माझी दृष्टी कमकुवत आहे आत्ता, त्या अंजनाने ती सबळ होते आणि जे बघू शकते आत्ता बघू शकत नाही ते नंतर बघू शकायला लागते. ते इथे सगळ्या ठिकाणी व्याप्त आहे. ते माझ्या या देहासकट व्याप्त आहे. हे मला आत्ता कळतंय पण माझ्या समजत मात्र नाही आहे. म्हणून ते अंजन घातलं संतांच्या संगतीचं, त्या संतांच्या उद्बोधाचं, संतांच्या शब्दांचं, की मला ते दृष्टीला गोचर व्हायला लागतं, त्याचं ज्ञान होतं. जे महावस्तूचे साधन, ते महावस्तूचं साधन आहे आणि अद्वैत बोधाचं अंजन आहे. जेणे पावती समाधान महायोगी, त्यानेच महायोगी जे आहेत ते समाधान पावतात, ते समाधानी होतात. कोण? महायोगी. महायोगी कोण बरं? हे सगळी मंडळी जी अनुभव सिद्ध झालेली आहेत. कारण योग म्हणजे अप्राप्य वस्तूची प्राप्ती, योगक्षेमम वहाम्यहम. अप्राप्य वस्तूची प्राप्ती ते योग, कशाच्या तरी संयोग, मी कशाच्या तरी जोडला जाणे. आणि ते जोडले कुठे जातात? आत्मस्वरूपामध्ये जोडले जातात. आणि त्या आत्मस्वरूपामध्ये जोडलं जाणं हा काय प्रकार आहे? मी आत्ता देहबुद्धीला जोडला गेलेलो आहे, इथलं जोडणं पण सोडायचं आहे, तेव्हा मी आत्म्याला जोडला जाणार आहे. आणि ते तिथे संयोग पावतात म्हणून ते योगी. आणि ते महायोगी का? कारण ते महत्त्वाला जोडले जातात म्हणून ते महायोगी. आम्ही जोडले जातो ते ह्या क्षुल्लक नाशिवंत गोष्टींना जोडले जातो. माझ्या देहासकट मी ह्या सगळ्या वस्तूंना, सगळ्या क्रियांना, सगळ्या व्यक्तींना जोडलेला असतो. आणि जेव्हा मला ते अंजन प्राप्त होतं
त्या वेळात मी त्या महत्त्वाशी जोडला जातो. म्हणून जो जोडला जातो तोही महायोगी होऊन जातो, तो समाधानाला प्राप्त होतो. असं ते समाधान समर्थ इथे सांगतात. जेथे, पुढली ओवी बघूया, जेथे दुःखाचा दुष्काळ, निखळ सुख अळुमाळ, आनंद सुखाचा सुकाळ, तेच ते अवघे. आपल्या समोर बहुतेक स्क्रीन आहे तो, परत एकदा ओवी वाचूया. जेथे दुःखाचा दुष्काळ, निखळ सुख अळुमाळ, आनंद सुखाचा सुकाळ, तेच ते अवघे. तेच ते अवघे म्हणजे ते तत्वमसी म्हटल्यासारखं आहे. इथे समर्थांनी इथे अनुग्रह केल्यासारखं आहे. तेच ते अवघे, ते एकच एक जिनसी. त्याला एक छान हे, हरी कसा आहे, हरी हा आनंदाचा कंद, तो आनंदाचा कंद आहे, अखंड आहे तो. कसं काय याला कंदाची उपमा, एकची एक, त्याला कंद म्हटलेलं आहे का? कारण कशाला म्हणतो आपण, धरून चला बटाटा आहे, बटाटा, रताळं, अळकुड्या ज्या येतात त्या, या सगळ्यांमध्ये एक विशेषता आहे, सगळी उकडली, तिन्ही गोष्टी, चारही गोष्टी उकडल्यानंतर तुम्ही एकदा त्याचं साल काढलं बाजूला की जो गर राहतो, त्या गरामध्ये कुठेही बी नावाचा अंश नसतो. ते अखंड एक जिनसी असतं. म्हणजे साल सोलल्यानंतर जी चव पहिल्या भागाला लागेल बटाट्याच्या, ती गाभ्यापर्यंत तशीच चव लागेल. आणि गाभा ओलांडून पलीकडच्या बाजूला जरी तुम्ही गेलात बटाट्याच्या, तरी ते तसंच एक रस असतं. त्याच्यात भेद काही नसतो. रताळं तसंच एकसारखं, एक संध. त्याच्यात सुरुवातीला जो बाह्य भागाला जो पदार्थ, तोच गाभ्याला, तोच शेवटाला. त्याला म्हणायचं एक जिनसी, एक रस. आणि हरी हा कंद आहे आनंदाचा. त्याचा आनंद कसा आहे, सुरुवातीपासून शेवटपर्यंत अखंड, त्याच्यात कमी किंवा जास्त हा भाग नाही. आणि त्याच्यात टाकण्याजोगं बी आपण टाकून देतो, त्याच्यात टाकण्याजोगं असंही काही नाही. आणि म्हणून ते समर्थ म्हणतात, जेथे दुःखाचा दुष्काळ, दुःख नावाच्या वस्तूचा संपूर्णपणे दुष्काळ आहे, नाहीच अस्तित्वाला. कारण तो आनंदाचा कंद आहे, त्याच्या ठिकाणी टाकून द्यावं असं काहीच नाही आहे. तो आनंदाचा कंद असेल तर त्या ठिकाणी दुःखाचं अस्तित्व असणार नाही आहे. निखळ सुख अळुमाळ, ते निखळ सुख आहे. निखळ का? कारण प्रत्येक ह्या भौतिक गोष्टीच्या ठिकाणच्या सुखाला मर्यादा आहे. प्रत्येक या भौतिक गोष्टीच्या सुखाला कमतरता आहे. आणि त्याचा काळांतराने वीट येतो. हा सगळ्या या भौतिक सुखाच्या गोष्टींच्या मर्यादा आहेत. आणि त्याचं सुख मात्र निखळ आहे. त्याचा कधी कंटाळा येत नाही, हा एक भाग. त्याच्या मर्यादा नाही, म्हणजे ते संपलंय सुख असं कधी नाही. 2, आणि ते आज जसं तसंच्या तसं उद्याला त्याच क्वांटिटीने, त्याच इंटेन्सिटीने तसंच राहतं. म्हणून ते निखळ सुख, अळुमाळ, भरपूर, मुबलक. आपल्याला मुबलकतेची आवड असते नाही का. म्हणजे मी आता समजा धरून चालाय उदाहरण द्यायचं तर आंब्याचा सीझन आहे, आंब्याच्या पेट्या. तर मी काय करतो, मला आत्ता एका वेळी 1, 2, 3, 4 एवढेच आंबे मी खाऊ शकणार आहे. पण मी 4च आंबे घेऊन कधी येत नाही, मी पेटी घेऊन येतो. का? कारण मी आत्ता जे सुख उपभोगीन ते मला परत हवंय, ते मला तेवढंच हवंय. पण त्याची गंमत अशी आहे, 4 आंबे खाल्ल्यानंतर 5व्या आंब्याच्या वेळी मला तेवढं समाधान मिळणार नाही. मग मी काय करतो, गॅप देतो. आज सकाळी थोडे खातो आणि संध्याकाळी खातो. मला तसंच समाधान तितकंच अधिक प्रमाणात भरपूर सतत हवंय. त्यासाठी मला मात्र गॅप द्यावी लागते. ह्या ठिकाणी मात्र ते अळुमाळ आहे, भरपूर, मुबलक आहे आणि त्याला गॅप द्यावी लागत नाही. कारण ते तसंच समाधान देत राहतं अखंड. आनंद सुखाचा सुकाळ, तेच ते अवघे, ते अखंड, तेच एक जिनसी भरलेलं आहे, तेच ते अवघे आहे. असं जे आहे ते मला प्राप्त व्हावं, अशी आपण समर्थचरणी प्रार्थना करूया. आणि पुढचे ओव्या आपण उद्याला बघूया. जय जय रघुवीर समर्थ.